यावर्षी फुल प्लॅन मध्ये करू आणि लवकरच सतीश दादांचा गप्पावर दुसऱ्या सीझन मध्येही तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला, जय गणेश. आला ला ला आला ला 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 ला. चिराग खिलारे आला, चिराग खिलारे आला, चिराग खिलारे आला. सर्व गणेश भक्तांचा लाडका चिराग खिलारे आला. अरे ही शान कुणाची? चिराग दादा खिलारेंची. हा बघा, लालबाग सराय, आपला सर्वांचा लाडका लालबाग सराय, चिंचपोकीचा चिंतामणीची रेप्लिका, उमटंडवची रेप्लिका मस्त. आणि बघा ही काळा चौकीच्या महागणपतीची खूप वर्ष आधी केलेली ना विजय खातू यांनी. ओहो, परळचा महाराजा, सुंदर अशी रेप्लिका आहे. कडीत मूर्ती, मुंबईचा राजा, गणेश गल्ली, मस्त रेप्लिका केली आहे. ताक, थोडासा लंच ब्रेक विथ माझा गणेशा टीम अँड ऑल्सो चिराग दादा खिलारे. येस, एकच वादा चिराग दादा. तर नमस्कार मंडळी, मी योगेश चंदवनकर, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत गणपतीच्या माहेरघरात म्हणजेच पेण आणि हमरापूरला. यावर्षी कुठले कुठले नवीन गणपती, काय मॉडेल्स केले आहेत ते बघूया. आणि आपल्या मुंबईच्या गणेशोत्सवाच्या ही कुठचे मॉडेल केलेले आहेत पेण हमरापूरमध्ये तेही बघूया. आपल्याबरोबर एक तर गणेश आहे, त्याच्याबरोबर अजून एक जण आहे, तो तुम्हाला पुढे कळेल. एक क्लू देतो, सोशल मीडियाचा सध्या राजा बोललं जातं त्याला, तो आहे, समजून जावा कोण आहे. त्याच्या चला आपण जाऊया आता. ट्रेन दिव्यावरून ट्रेन पकडायची आहे. दिवा रोहा पॅसेंजर एक्सप्रेस आहे, एक 7:45ची ट्रेन आहे, ती पकडूया. नंतर बघूया काय काय बघायला भेटते आपल्याला. पहिला आपण हमरापूरला जाणार आहोत, हमरापूरवरून आपण पेणला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर अजून एका मूर्तिकाराला भेटणार आहोत, जो मुंबईतला खूप प्रसिद्ध मूर्तिकार आहे, जो सध्या पेणमध्ये आहेत. तर या बघूया आपण डायरेक्टली आता काय काय बघायला भेटत आहे. आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. चला पटकन आपण जाऊया स्टेशनला आणि बघूया. कदाचित तो मित्र आपल्याला आधी भेटेल गणेश, असं मला वाटतंय. चला बघूया. तर गणपती बाप्पाची पूजा ही झालेली आहे आणि आता आपण निघूया स्टेशनला. आणि हे बघा तुम्ही, बाहेर किती मस्त वातावरण झालेलं आहे. फक्त पेनलाही असंच असायला हवं, असं थोडंसं ढगाळ असेल तर बरं आहे, नाही तर हालत होऊन जाईल आमची. चला जाऊया आपण. ओके, तर तुम्हाला आहे ना दिवा स्टेशनला जाण्यासाठी ट्रेन पकडायची आहे आणि मग तिथून दिव्यावरून ट्रेन चेंज करायची आहे हमरापूरसाठी. साधारण एक दिवावरून आहे तुम्हाला हमरापूरला जायला 40 रुपये लागतील. त्याच चला आपण बघूया, आपल्या ट्रेनची वाट बघूया आणि बघूया किती वेळ लागेल. सगळ्याचे टायमिंग्स पण तुम्हाला देतो, कारण 8:45ला इथून दिव्यावरून सुटणार आहे. तर हे बघा, प्लॅटफॉर्म नंबर 8 वर आहे ना ही लागले दिवा रोहा पॅसेंजर एक्सप्रेस आपली. तर त्याच्यानंतर पुढच्या डब्यामध्ये तुम्ही बसत राहा. गणेश आहे आपल्यासोबत, आपण पण जागा पकडूया. गणेशने जागा पकडली आपल्यासाठी, गर्दी नाहीये. या चला बघा. तर 8:60 झालेली आहे आणि हा बघा गणेशही आहे आपल्यासोबत. हार्डली अजून कितीची कधी सुटणार आहे ही? 8:45ला ना? 8:30 8:45ला निघत. प्रॉपर एकदम टाईम नाही माहिती, पण आम्हाला लवकर भेटली आहे, कारण की आम्ही चांगल्या कामासाठी चाललो आहे आणि आम्ही बाप्पांच्या आशीर्वादासाठी पेनला चाललो आहे. आणि ते सोडून आम्हाला विंडो सीट पण हवी होती, म्हणून आम्ही दिव्यालाच पोहोचलो आहे विंडो सीटवरून ब्लॉग बनवायला. म्हणजे आमची कामं कसं लवकर असतात, टायमाच्या आधीच असतं. आमचं 8:30ला इथं प्लॅन होता यायचा, पण आम्ही 8लाच पोहोचलो. बघा टाईम तुम्ही बघितलं असेल. आणि त्यात पण आहे ना माझा एक मित्र अजून यायचा बाकी आहे. त्यांच्या दोघांसाठी आम्ही सीट पकडली इथे.
त्यांच्या दोघांसाठी आम्ही सीट पकडली, पण नंतर कळलं आता चौघं येत आहेत. अजून 2 वाढले, म्हणजे 6 जण झाले टोटल राहायला. नुसता आमचे प्लॅन होतं दोघांचा जायचा, हा. पण नंतर योगेशचे अजून 4 मित्र वाढले. नुसता योगेशचे मित्र वाढताय. मजा येणार आहे पण. हो, बघा पुढे ब्लॉगमध्ये अजून बघा, पूर्ण ब्लॉग बघा. अजून तर ही सुरुवात आहे, अजून पुढे तुम्हाला भरपूर काय बघायला भेटेल. जेव्हा अमरापूरला पोहोचल ना आम्ही, तेव्हा अजून मजा येईल. वी गॉट युनिक मोनिक यार. हॅलो युनिक मोनिक, जय गणेश दोस्तो. That's the reaction of Unique Monic after Jai Ganesh Dosto. He is fed up of Jai Ganesh Dosto, I think so. Action. Jai Ganesh Dosto. जय गणेश जय गणेश. इथेच गिरगावचा लाडका. गिरगावचा लाडका मिलिंग नंतर गिरगावचा लाडका. लोक भाई शॉक आहे. टडन टडन टन 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 टडन टडन टन 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 टन. माहितीच नाही तू येणार आहे. कटरवाला जगा रखलाय. जय गणेश दोस्तो. जय गणेश मित्रांनो. जय गणेश मित्रांनो. गिरगाव मध्ये 2च लोक फेमस आहे, एक मिलिंद काका आणि एक गिरगावचा हेरंब लाडका. तुझं नाव काय? हेरंब. हा हेरंब, तो तनय. तनय आणि हेरंबा. हे बघा, हाच आहे तो जो रात्री 12 वाजता अपडेट देतो किती दिवस बाकी आहे गणपतीला. रोज रात्री 12 वाजले कसं करायचं तर ह्याची तुम्ही अपडेट येते. काय पॉइंटवर तुम्ही इंट्रोडक्शन दिला, सगळ्यांना कळेल की भाई हा संजय राठी रोज 12 वाजता 100 days to go, 104 days to go, बट कन्सिस्टंटली भाई तो 200 दिवसापासून करतो. 200 days 2 वर्ष झाली आम्हाला की 200 डेजचा आम्ही काउंटडाऊन टाकतो आणि प्रत्येक दिवशी 12ला डॉट तुम्हाला काउंटडाऊन आमच्या चॅनलवर दिसायला भेटेल. कुठला पाहिजे? काय काय माझा गणेश. हा आला 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 आला. चिराग खिलारे आला, चिराग खिलारे आला, चिराग खिलारे आला. सर्व गणेश भक्तांचा लाडका चिराग खिलारे आला. अरे ही शान कुणाची? चिराग दादा खिलारेंची. अरे ही मंडळी कोणाची? चिराग दादा खिलारेंची. अरे आवाज कोणाचा? माझा गणेशाचा. जय गणेश दोस्तो. शार्प 8:45. वाजलेत किती? बरोबर 9:45. मी काय बोलतोय? मला एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर दे ना. विचार ना. महिन्याला पैसे किती येतात यूट्यूबमधून? हां 1 सेकंड थांबा. 1 2 3 स्टार्ट. प्रश्न हा आहे, गप्पा सीझन 3. हा गप्पा सीझन 2 मधला संपला. हा, की सगळ्यात पहिला प्रश्न तुला, ॲज अ एडिटर हा. तुला पैसे किती भेटतात? किती जास्त खोके? नाही, जास्त नाही. एक बिस्लेरीची बॉटल भेटू एवढंच भेटतं. माझा गणेशा चॅनलला सबस्क्राईब करा, पैसे अजून द्या. बिस्लरीच्या बाटलीवर जात आहे, ते पण बिस्लरीची बाटली ही अशी आहे की अर्धवट clear आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मला पैसे तर काय भेटत नाही, पण मला 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे आम्ही जातो खायला, पण ते आम्ही ब्लॉग वगैरे बनवत नाही, कारण लोकांची इतकी जळते ना, मग आता काय बोलू नाही शकत. मी 12 वाजता व्हिडिओ फोटो अपलोड करतो. माझं काम चाललं. आलं का? उमरखाडीचा राजा कोण बनवणार आहे यावर्षी? ते मला पण माहिती नाही, अंदाजा नाही आहे, बट मी एक कोण कमेंट करा. हा जे बोलतोय तर कोणाला खरं वाटतं की ह्याला माहित ना उमरखाडीचा राजा कोण बनवतोय? एवढं तरी येडं बनवू नका. ये एक्टिंग हो गया, अभी सच बता. हा, सच ये है की सॉरी मला हे आहे की मी एक रील टाकली आहे माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर आणि मी तिकडे 3 प्रेडिक्शन्स दिले आहेत. तर बहुतेक ये फिर से एक्टिंग कर रहा है, ये फिर से हाँ, एक्टिंग नहीं, कर रहा है.
मुद्दा मला खरंच नाही माहिती. नहीं 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 नहीं, ये एक्टिंग का पार्ट हो गया है, अभी सच बोलो. घे लालबागच्या राजाची शपथ आणि बोल माहित नाहीये. आय डोंट बिलीव्ह इन स्वेअर्स यू नो. ओके हैं? आय बिलीव्ह. कोहली का कुछ दो तो. हां कोहलीची शपथ उमरखाडीचा राजा कोण आहे? कोहलीची शपथ उमरखाडीचा राजा कोण बनवतो सांग. नाही पण खरंच मला पण नाही माहिती आहे. आणि नाही तर पुढच्या वर्षी RCB जिंकणार नाही. जिंकेल RCB पुढच्या वर्षी पण जिंकेल आणि पहिली टीम असेल ट्रिक ऑफ ट्रॉफी. आणि पोचलो आपण हमरापूरला. खूप गरमी आहे. पाण्याची गरमीने वाट बॉटल लागली. घेऊन या आणि एक कॅप पण घेऊन या. येस आम्ही कॅप आणली आहे. काही भेटणार आपली नाही. ट्रेन चालली आहे, त्याला टाटा करा. टाटा. ट्रेनमध्ये आम्हाला खूप लोकांनी इतक्या बेकार नजरेने बघितलं जसं की आम्ही पण ह्याच्याकडे बघून तर हे करणारच. बरोबर. त्यांना वाटलं त्यांच्या गावातलं आहे. हा त्यांच्या गावातला आहे. तुम्ही कुठं? तो बघा त्याचं एकच चाललंय. हे हमरापूरचे आहेत. तर आज तो आता तरी हमरापूर बोलला. तो मगाशी काहीतरी वेगळंच बोललेला. तुझं नाव काय? एरंब, गिरगावचा लाडका. BTS. जय गणेश. जय गणेश दोस्तो. जय गणेश. ओके तर तुम्ही उतरलात ना तर टुवर्ड्स जिथून ट्रेन आली आहे ना त्याच इथे जायचं आहे. तिथे आहे ना तुम्हाला एक हे दिसेल रस्ता क्रॉस करायला आहे. तर तुम्हाला या साईडला जायचं इथे. इथूनच पूर्ण कारखाने सुरू होतील. फाटक खुला देख. थँक्यू सर छत्रीसाठी. चला तर हे बघा जसं तुम्हाला बोललेलो स्टेशनच्या बाहेर आल्यालाच आहे ना हे सगळे गणपती बाप्पाचे कारखाने आहेत. तर या चला बघूया काय काय नवीन मॉडेल्स आहेत यावेळेला. आराध्य आर्ट समीर कला केंद्र मस्त मूर्ती आहेत. तर सगळ्यात पहिलंच आपल्याला दिसला आपला सगळ्यांचा लाडका लालबागचा राजा. आणि हे बघा बाहेर हे बघा स्टेशनवरून बाहेर आल्या आहेत ना कारखाने सुरू होतात. खूप मस्त मूर्ती आहेत तिथे. या बघूया अजून नवीन काय काय मूर्त्या आहेत त्या. हे बघा गेल्या वर्षीचा हा चिंतामणीची रेप्लिका खूप मस्त आहे. जगन्नाथाची ज्यावेळेला मूर्ती होती ना मागे प्रभाळीमध्ये तेव्हाची. आणि हे बघा ही प्रभाळ आहे लालबागच्या राजाची हे केलेली. आणि हे मोल्ड्स आहेत रबरचे मोल्ड आहेत. ह्याच्यातून हे बघा इथे आहे ही ह्याच्यावर नाही एक लगेच मूर्त्या निघतात. एक कमी वेळेसाठी अगर तुम्हाला साचे हवे असतील तर हे रबरचे आता मग तुम्ही फायबरचे करू शकता अगर लॉंग टाईमसाठी हवं असेल तर. हे बघा हे असे प्लास्टर हे करत आहेत. प्लास्टर थापत आहेत मूर्तीसाठी. काथ्या आणि प्लास्टर ह्याचं मिक्स असतं. हे बघा आणि हे बघा इथे गौराई आहे आणि मोठमोठे गणपती अराउंड 4-1 फुटाचे गणपती आणि सगळे छोटे गणपती. जी हवी ती साईज इथे तुम्हाला भेटून जाते. तर हे बघा जसं तुम्ही जिथे जाल ना तिथे गणपती आहेच बघायला भेटतील तुम्हाला वेगवेगळे. आणि हा बघा समोर चिंचपोकीचा चिंतामणी आहे गेल्या वर्षीचा. मस्त मूर्ती आहे चिंतामणीची. तर हे बघा काय बघायला भेटलं आहे मुंबईचा राजा. मस्त रेप्लिका आहे मुंबईच्या राजाची. चला पुढे पण बघूया काय काय अजून. तर बघा माझा मित्र आहे मनोज तेल्होरे ह्याच्या घरच्या गणपतीची ही रेप्लिका खूप सुंदर केली. मूर्तिकार अवधूत चव्हाण यांनी हे केलेली ओरिजिनली. आणि ही यात्रेची रेप्लिका नाही बघा खूप वर्षाआधी विशाल शिंदे यांनी नरसिंह केलेला त्याची पण ही रेप्लिका. काळा चौकीचा महागणपतीची रेप्लिका आणि बॅलन्सिंगचा गेल्या वर्षीचा राजा परळचा महाराजा. खूप सुंदर रेप्लिका. कसं वाटलं चिराग? अरे परळचा महाराजा इकडे घडवलाय आणि
असं दिसतोय की छोट्या मूर्तीमध्ये पण खूप बॅलन्सिंगची गरज आहे, कारण हे पण रिस्कीच वाटतंय. तर अरुण दत्तेला सल्यूट आहे की त्यांनी एवढी मोठी मूर्ती म्हणजे 25-30 फुटाची मूर्ती बॅलन्सिंगमध्ये घडवली आणि एक हिस्टॉरिक मूर्ती अशी घडवली आणि आज त्याचा रेप्लिका पण आपण बघतोय. तर खूप आनंद वाटतोय की मुंबईच्या मूर्त्यांची रेप्लिका इकडे पेणमध्ये, हमरापूरमध्ये आपल्याला बघायला भेटते. काय बॅलन्स केलाय बघा ना. म्हणजे तो रॉड लिटरली असा लपला गेलेला आहे ना. क्लास केलाय गणपती हा. हे बघा श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये हा गणपती सुंदर केलेला आहे. आणि बघा भरपूर असेच तुम्ही जाल तिथे वेगवेगळे गणपती तुम्हाला बघायला भेटतील. तर आता आपण जाऊया बल्लाळ आर्ट्सला. तिथे बघा आतमध्ये काय बघायला भेटतंय का. तर हे बघा आपण आलो आहे बल्लाळ आर्ट्सला. आणि बघा ह्याच्या सगळ्यांच्या खालती आहे ना नंबर आहे त्याचा, जसा 01, 02. हा तुम्ही त्यांना सांगितलं ना, आता ते लोक तुम्हाला ती मूर्ती बुक करतील किती हवं. जसा 15, 16 असतील तर त्याचं 16च्या 2 मूर्त्या, 15च्या 2 मूर्त्या असं. हे बघा ना खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. हे बघा आणि इथे आहे ना मोठे मूर्त्या आहेत थोड्या. हे मस्त आहे ते बघा ना, खूप सुंदर आणि मोठमोठे मूर्त्या आहेत. हे बघा टिटवाळा पॅटर्न मधला गणपती. त्याच्यानंतर हे बघा ना इथे खालती ह्या हत्तीवरचं काम बघा. आणि मागे प्रभावळीमध्ये पण इतकं मस्त काम केलेलं आहे ना. आणि हा तर सगळ्यात मस्त गणपती वाटला. हे बघा वरती पण थोडे एक आहे ना, एक 2.5 फुटापर्यंतचे गणपती आहेत. चला आपण बघूया. मस्त मस्त गणपती आहे तिथे अजून. नाही बघा बऱ्यापैकी गणपती आहेत ना आता ॲक्च्युली गेलेले आहेत, लेट झाला यायला. आणि हा बघा वाघ आहे, मस्त गणपती आहे. चला पुढे. आणि ताक, थोडासा लंच ब्रेक विथ माझा गणेशा टीम अँड ऑल्सो चिराग दादा खिल्लारे. येस एकच वादा चिराग दादा. येऊन येऊन येणार कोण, चिराग दादा शिवाय आहेच कोण. आणि बघा भजी पण मागवली आहे. आणि यांचा इथे विषय काहीतरी गहन विषय चाललेले आहेत. हे बघा कसे लपून लपून हसतायत. तेव्हा ते त्याचा डोळा बघा. आणि हा बघा गिरगावचा लाडका. हा बघा हा ताक नाही पियत, त्याने घेतलाय. ही इज अ कोको कोला बॉय. जेनझी, जेनझी ब्रो जेनझी. भजी, ताक, मस्त आहे. मुंबईचा राजा गणेश गल्ली, मस्त रेप्लिका केली आहे. हे बघा हनुमान, तो जास्वंदीचा हात, मस्त आहे. आणि इवन तो पोपट पण केलाय जो वरती होता ना गणेश गल्लीला, तो काय सुंदर मूर्ताने बघा. त्याच्या मुंबई पुणे मुंबई बाजूला दगडूशेठ हलवाई गणपती आणि इथे मुंबईचा राजा. म्हणजे हा सीन तर बघा ना, मुंबईचा राजा मुंबईचा राजा हा कितीतरी मुंबईचा राजा आहेत. एवढं मस्त वाटतं ना हे बघायला. हे बघा ना, मला असं वाटतं की मुंबईच्या राजाचाच कारखाना आहे हा. हे बघा नॉर्मली जसे शेती असतात ना तसेच इथे गणपतीही ठेवलेला आहेत. आम्हाला लेट झाला नाही तर हे बघा इथे पुढपर्यंत सगळ्या इथे असे गणपती ठेवलेले असतात. नाही बघा अगेन वन्स अगेन चिंचपोकळीचा चिंतामणी. बघा हे पुढे
आणि एक घर पण आहे. नॉर्मली जसे शेती असतात ना गावी, तसेच इथे गणपती आहेत. हे बघा, जेवढे घर आहेत ना तेवढे तुम्हाला गणपती बघायला भेटतील. तर या चला अजून पुढेही बघूया काय काय आहेत नवीन. हे बघा, सिद्धिविनायकाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. एक अराउंड एक 6 फुटाची ही मूर्ती असेल. खूप सुंदर आहे बघा ना. आणि हे बघा, इथेही मागे माझी एक मूर्ती होती ना तशीच आहे बघा ना, मागे तो शेषनाग. आणि त्याच्यानंतर अजून एक दाखवतो तुम्हाला. ही बघा, काय बॅलन्सिंग केली आहे. खूप वर्ष आधी अशी राजू शिंदे दादांनी केलेली आणि इव्हन चंदनवाडीची होती. मस्त केली हा बॅलन्सिंग हे. बघा ना, बाकी पण मस्त मूर्त्या आहेत, बट ही तर क्लास आहे बॅलन्सिंगची. आशिष आर्ट्स स्क्रीन लावले त्याच्यामुळे तेवढा काही दिसत नाही, पण खूप मस्त मूर्ती केली. हे बघा ना, गजमुख परेलचा महाराजा फक्त झाकलेला आहे. त्याच्यानंतर ही बघा, ती नरसिंहवाली मूर्ती मगाशी आपण बघितलेली ना तशीच मस्त मूर्ती आहेत ना. परळचा महाराजा. द आयकॉनिक मूर्ती ऑफ 2025. ओहो, परळचा महाराजा. अँड हिअर इट इज परळचा महाराजा. खूप सुंदर अशी रेप्लिका आहे. कडकडीत मूर्ती. तर इकडच्या आहे ना, मातीमध्येच गणपती आहे. जसं आपण मी शेती हा शब्द त्याच्यासाठीच वापरलेला, कारण इथे पूर्ण इथे हेच होतं आपलं. हे बघा, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कसं हे आहे आपलं गणपतीचं. पूर्ण जशी आपल्या गावी शेती असतात तसंच इथे गणपती आहे आणि खूप मस्त वाटतं हे बघायला. हे बघा, आता इथे ही आहे कलाकारांचा कलाधिपती होता ना त्याची रेप्लिका. त्याच्यानंतर हे बघा, अजून पण असे भरपूर मूर्त्या. आणि ही बघा, ही विशालदादा शिंदे यांच्या घरची जी रेप्लिका होती ना, सॉरी त्यांच्या घरचा जो गणपती होता ना त्याची रेप्लिका हत्तीवरची. लास्ट इयर हे होतं आपलं राजहंस होता आणि त्याच्या आधी हत्ती होता. ती जी हत्तीवाली मूर्ती आहे ना त्याची ही रेप्लिका. हा बघा, एक युनिक गणपती आहे, नारळ पाणी पिताना. आणि हा बघा, हा स्कूल बॉय मस्त आहे ना, एकदम युनिक आहेत. टंडऊची रेप्लिका मस्त. आणि बघा, ही काळा चौकीच्या महागणपतीची खूप वर्ष आधी केलेली ना विजय खातू यांनी ती. आणि हे बघा, हे असे टेम्पो भरून चाललेत आता वेगवेगळ्या ठिकाणी जिथून ऑर्डर घेतात तिथून. नाही बघा, जसं तुम्ही जिथे जाल ना तिथे एक एक कारखाना आहे. त्या कारखान्यात त्या त्यांच्या गणपतीच्या मूर्त्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. आणि या बघा आतमध्ये ही काय आहे. नाही बघा, इथे बाईकही आहेत आणि शेडिंग करत आहेत. शेडिंग आणि पेंटिंग. हे बघा, त्याच्यानंतर बाहेर गौरी आहेत. आणि अरे हा बघा, मंदिर मामा आणि गणपती बाप्पा किती क्यूट आहेत. तर हे बघा, स्वामी आणि छत्रपती शिवरायांची मूर्ती इथे मस्त. आणि हा बघा, इथे काय ना गणपती पण आहे कोणचा बरं खेळताना. मस्त कारखाना. त्याच रस्त्याने ना आम्ही पुढे आलो. आपण हे बघा, या रस्त्याने आलो ना, इथूनच पुढे असं चालत चालत तुम्हाला यायचं आहे. जिथे जाल ना तिथे वेगवेगळे गणपती. आणि हा बघा, डमरूवर बॅलन्सिंग फुल आपला चंदनवाडी स्टाईल गणपती. हा गणपती बघा काय क्यूट आहे, फुल स्वेटर विटर घालून आहे. मस्त छोटे छोटे मूर्ती आहेत तिथे.
मस्त आहे ना. हा बघा लालबागचा राजा, आपल्या सर्वांचा लाडका लालबागचा राजा. त्याच्यानंतर हे बघा इथे काय ना बॅलन्सिंग मूर्ती आहे आणि पुढे चिंचपोकीचा चिंतामणीची रेप्लिका. धोतर नाही घातला त्याच्यामुळे मी अर्धाच फोटो दाखवतो तुम्हाला. श्री गणेश कला केंद्र अमरापूर. मस्त आहे चिंतामणीची ही रेप्लिका, सुंदर केलेली आहे. आणि आतमध्ये पण हे बघा काही मूर्त्या आहेत, बट असे रेडी कुठले नाही त्याच्यामुळे मी तेवढं काय दाखवत नाही. या चिंतामणी बघून आपण जाऊया परत पुढे. हा बघा तो बॅलन्सिंग गणपती आणि लालबागचा राजा. हे बघा ही समोरची मूर्ती ना खूप वर्षात अरुण दत्ते यांनी केलेली. ती कुठल्या मंडळाची होती ना ती तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपण पुढे जाऊया. गणपती बाप्पा मोरया. आणि हे बघा छत्रपती शिवरायांची किती सुंदर प्रतिमा आहे, ती सुंदर मूर्ती आहे शिवरायांची. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा इच्छापूर्ती लास्ट इयर कौस्तुभ मणी, मूर्तिकार कृणाल पाटील यांचा मागेचा मास्टरपीस. तर आता आपण जात आहोत सतीश दादा वळीवडेकर यांच्या कारखान्यात. चला. एक्सक्लुझिव्ह राईट हाय. एक्सक्लुझिव्ह राईट वी आर गोइंग टू वर्क टू सतीश वळीवडेकर. मला एक प्रश्न आहे, हा माणूस जास्त बोलत का नाही? त्याचं एकच काम आहे ना, रात्री 12 वाजता असाइंड आहे तो टास्क. बाइक आगे लेके जाएगा ना. येस युनिक मोनिक काय मेसेज चेक कर. त्याला तो माझा गणेश आहे ना तिथे यायला. फोन भी स्पॉन्सर करतो तो, पहले कभी बताया नहीं मेरे को. रोजच भेटले तुम्हाला. थँक्यू सतीश दादा याच्यासाठी. वेलकम. एकच वादा सिद्धेश दादा. हे हाता फोटो पण आहे ना, ते करायचं. जे आपण सिस्टम चालू ठेवली आहे ती करायला लागणार. आता कसं डायच्या म्हणून मी ठेवली तर तुम्ही ह्याला अजून यूज करू शकतो. जेवढा पाहिजे तेव्हा खेळू शकतो. तर नमस्कार मंडळी, आपल्याला कोण भेटले आहेत बघा, सतीश दादा वळीवडेकर नमस्कार. पेणमध्ये. तर दादा पेणचा हा कारखाना सुरू का केला हे विचारत नाही, कारण आपल्याला पुन्हा एकदा पॉडकास्ट घ्यायचा आहे तुमचा यावर्षी, याचं तिथे आपण उत्तर देऊ. पण मुंबईला कधी येत आहे? मुंबईला जून एंडिंग पर्यंत आपला तिथे परमिशन भेटलेली आहे. बकरी अड्डा, लालबाग बकरी अड्ड्याला आपला जून एंडिंग पर्यंत चालू करू आपण. आणि हा नवीन माझ्या मागे 18 फुटाची बॉडी बघतोय, त्याच्या मागची काय स्टोरी? हा परत 18 फूट का करण्यासारखा वाटला? कारण की आता मंडळामध्ये कॉम्पिटिशन एवढं वाढलंय, प्रत्येकाला वाटतं की माझी मूर्ती यूज असावी, आणि त्या प्रत्येक आता एवढे वर्ष काय झालं त्याच बॉड्या ते लोक वापरत आहेत. मग मंडळाला नवीन काय, म्हणून मी ह्या मंडळांसाठी जेवढे मंडळ अवतून आपल्याला विचारतात तेवढ्या मंडळासाठी एक नवीन क्रिएटिव्ह बॉडी, नवीन रूपात आणि हायटेड हेवी रूपात मूर्ती आपण एक साधारण ही बॉडी किती बघायला भेटेल आम्हाला मुंबईत? मुंबईला तुम्हाला जून एंडिंगला नक्कीच ही बॉडी बघायला भेटणार, आणि त्याचं जेवढं होईल तेवढं सुंदरता आणि प्रपोर्शनेटली असं काम केलं जाणार, आणि ते एंडिंग पर्यंत तुम्हाला बघायला 26 ला काय नवीन असेल गजब कार्ड्स मध्ये? नक्कीच. ही मोठी 18 फुटाची मोठी बॉडी, ती जर जोडली तर 24 फूट पण जाऊ शकते, उभी राहिली तर 35 फूट पण जाऊ शकते. असं हा जॉब होणार आहे. त्यात आपले इतर पण जॉब आहेत 12 फूट वगैरे,
जे काही आपले इतर मंडळ आहेत त्यांच्यासाठी पण आपण वेगवेगळे त्या काही डिझाईन आपण बोलू नाही शकत, पण नक्कीच प्रत्येक मंडळाला एक व्हरायटी देण्याचा प्रयत्न नक्कीच होणार. ठीक आहे. आणि गेल्या वर्षी आपण जसं अचानक भयानक तो पॉडकास्ट केलेला, यावर्षी फुल प्लॅन मध्ये करू आणि नक्कीच. लवकरच सतीश दादांच्या गप्पावर दुसऱ्या सीझन मध्येही तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला, जय गणेश. थँक्यू. बाय बाय. जय गणेश. हे लावून घे नीट. पण घेऊ शकतो ना. हॅलो. हाय. Cheers. सगळे थकलेलो म्हणून शेवटी आम्ही एसटीनेच जायचं ठरवलं. आणि हा सुंदर पर्वत बघा, एकदमच असं वाटतं की शिवलिंग आहे. नाही, कशी वाटली ही तुम्ही कमेंट करा. आणि शेवटी आपण पनवेलला पोचलो आणि मग तिथून ट्रेन पकडून आता जातो आहे मी घरी. मित्रांनो, आपण पेणवरून आता मुंबईला परत आलो आहे. घरी पोचलो मी. खूप सुंदर झालं हे आजचं सगळं. पेण हमरापूर सतीश दादा, सगळ्यात मेन तर सतीश दादा भेटले. लवकरच ते वर्कशॉपला येत आहेत बकरी अड्ड्याला. तर ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो पुढच्या व्हिडिओ.